इथे आपण 2 चंचूपात्र घेऊया आणि एकामध्ये 20 मिलीलिटर तर दुसऱ्यामध्ये 40 मिलीलिटर पाणी भरूया. आणि आता काय करायचं आहे, या दोन्ही चंचूपात्रांमधल्या पाण्याचं तापमान 5 अंशांनी आपल्याला वाढवायचं आहे. मग आता तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की कुठल्या चंचूपात्रातल्या पाण्याला 5 अंशांनी तापमान वाढण्यासाठी कमी वेळ लागेल? 2 पैकी कुठल्या चंचूपात्रातल्या पाण्याचं तापमान हे लवकर वाढेल? विचार करा. चला मग आता आपण स्वतःच करून बघूया. ठीक आहे, तर इथे आपण 20 मिलीलिटर पाणी घेतलं आहे आणि सगळ्यात आधी आपण त्याचं तापमान मोजूया. दोन्ही चंचूपात्रांमधल्या पाण्याचं आरंभीचं तापमान हे सारखंच असलं पाहिजे आणि मग तिथून 5 अंशांनी आपल्याला ते तापमान वाढवायचं आहे. मग आता आरंभीचं तापमान आपण मोजून घेऊया. ते या तापमापीवर दिसतंय जवळपास 30.5 30.6 डिग्रीज. ठीक आहे, मग आता आपण मेणबत्ती पेटवूया आणि या चंचूपात्राच्या खाली ठेवूया आणि पाण्याचं तापमान 5 अंश सेल्सिअसनी वाढण्यासाठी किती वेळ लागतो ते मोजूया. ठीक आहे ना. मग आता इथे पाण्याखाली मेणबत्ती ठेवली आहे. आता आपण लगेच वेळ मोजायला सुरुवात करूया आणि तापमानसुद्धा मोजायला सुरुवात करूया. पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचतंच आहे तापमान. ओके, आपण 5 अंशांनी तापमान वाढवू असं म्हटलं होतं, पण आपण 4.5 अंशांवर थांबलो आहे. आता आपण दुसऱ्या पाण्यासाठी सुद्धा हेच करूया. आता आपण पाण्याचं तापमान मोजताना वेळसुद्धा मोजला होता, बरोबर? तर 4.5 अंशांनी 20 मिलीलिटर पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी 1 मिनिट लागला. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा आणि आपण हाच प्रयोग त्या दुसऱ्या चंचूपात्रातल्या 40 मिलीलिटर पाण्यासोबत करूया. मग आता इथे आपण 40 मिलीलिटर पाणी घेतलं आहे आणि आधीच्याच प्रमाणे या पाण्याचंही आरंभीचं तापमान 30.5 अंश सेल्सिअस आहे याची खात्री करून घेऊया. हे तापमान बरोबर तितकंच आहे. तर मग आता आपण याच्या खाली मेणबत्ती पेटवूया, वेळ मोजायला सुरू करूया आणि त्याचं तापमान 35 अंश सेल्सिअस होईपर्यंत वाट बघूया. आता या पाण्याचंही तापमान हळूहळू 4.5 अंशांनी वाढेल आणि हे इथे 35 अंश सेल्सिअस झालेलं आहे आणि ते होण्यासाठी 1 मिनिट 50 सेकंद लागले. पण आधी तर 1च मिनिट लागला होता, यावेळेस 1 मिनिट 50 सेकंद का लागले असतील? तुम्ही विचार करून सांगू शकता का? ठीक आहे, तर मग आतापर्यंतचे आपले निरीक्षण आपल्याला काय सांगतात की 20 मिलीलिटर पाण्याचं तापमान 4.5 अंशांनी वाढवण्यासाठी 1 मिनिट लागला आणि 40 मिलीलिटर पाण्याचं तापमान 4.5 अंशांनी वाढवण्यासाठी 1 मिनिट 50 सेकंद लागले, बरोबर? या दोन्हींमध्ये काही वेगळं असेल तर ते म्हणजे आपण घेतलेलं पाण्याचं आकारमान. पहिल्या चंचूपात्रात 20 मिलीलिटर पाणी आहे आणि दुसऱ्या चंचूपात्रात 40 मिलीलिटर, म्हणजे आधीच्यापेक्षा दुप्पट पाणी आहे. आणि जेव्हा आपण ह्याला उष्णता देतो, औष्णिक ऊर्जा देतो, त्या ऊर्जेला पूर्ण पाण्यामध्ये पसरण्यासाठी जास्त वेळ लागतो. दुसऱ्या चंचूपात्रामध्ये दुप्पट पाणी असल्यामुळे दुप्पट वेळ लागतो. मग याचाच अर्थ असा की एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल हे कशावर अवलंबून आहे? तर त्या पदार्थाच्या आकारमानावर अवलंबून आहे. आता याचा संबंध आपण पाण्याच्या वस्तुमानाशी सुद्धा लावू शकतो, बरोबर? पहिल्या चंचूपात्रामध्ये जितकं पाणी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वस्तुमान दुसऱ्या चंचूपात्रातल्या पाण्याचं आहे. मग याचाच अर्थ असा की एखाद्या पदार्थाचं तापमान काही अंशांनी वाढवण्यासाठी किती उष्णता लागते हे त्या पदार्थाच्या वस्तुमानावर सुद्धा अवलंबून आहे. पहिल्या चंचूपात्रातल्या पाण्यापेक्षा दुसऱ्या चंचूपात्रातल्या पाण्याचं वस्तुमान दुप्पट आहे आणि म्हणून त्याला तापण्यासाठी जवळपास दुप्पट वेळ लागतोय.